स्वागत. आजची प्रेस बोलवण्यामागचा मुख्य हेतू जो आहे तो अलीकडेच माजी शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकरांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये काही गोष्टी सावंतवाडी टर्मिनलच्या संदर्भातल्या केल्या, त्याबाबत ही प्रेस बोलवली. पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार जे पूर्वी सावंतवाडी टर्मिनलचं ऑफिस आणि रेलोटेल हॉटेल होणार होतं, त्याऐवजी आता ते तिथे वुडन कॉटेजेस होणार आहेत, सरकते जिने होणार आहेत आणि प्लॅटफॉर्मवरती निवारा शेड होणार आहे, अशा स्वरूपाची घोषणा केलेली होती. सर्वप्रथम याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा नामदार सुरेश प्रभू मंत्री होते केंद्रात, त्यांच्या प्रयत्नातून IRCTC मार्फत इथे एक मोठं हॉटेल होणार होतं, परंतु प्रभू साहेब गेल्यानंतर तो सगळा प्रकल्प रद्द झाला आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की कोकण रेल्वेकडे पैसे नाही आणि त्याच्यामुळे काही इथे ज्या सुविधा पाहिजे टर्मिनल त्या होऊ शकत नाही, हॉटेल होऊ शकत नाही. तर राज्य सरकारने त्याच्यासाठी एक पर्याय दिला की आपण सिंधुरत्नमधून काही फंड्स अवेलेबल करून देऊ आणि त्याच्यातून एक फ्लोर हा सावंतवाडी टर्मिनल्सच्या प्रशासकीय कामासाठी, त्यांच्या ऑफिसेससाठी दिला जाईल आणि त्याच्या वरच्या फ्लोअरवरती हॉटेल. हॉटेलच्या निमित्ताने जर प्रशासकीय इमारत होत असेल सावंतवाडी टर्मिनलची तर ती चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी टर्मिनल होण्यासाठी ज्या मधल्या पायऱ्या आहेत त्याच्यातली एक पायरी आपण अचीव्ह करू शकतो. या उद्देशाने आम्ही त्याच्यासाठी स्वागत केलं होतं, त्याचं स्वागत केलं होतं. आणि आज आता हा जो नवीन प्रस्ताव आलेला आहे तो पाहता टॅक्स पेअरचा पैशाची बर्बादी करण्यासाठी केलेली घोषणा अशा स्वरूपाचं एकंदरीत दिसतंय की सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरती 50 वुडन कॉटेजेस तिथे होणार, सरकते जिने होणार आणि निवारा शेड होणार. सरकते जिने होत असतील, निवारा शेड होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करतो, ते व्हायलाच पाहिजे, ते होऊ दे. पण ह्या वुडन कॉटेजेसचा सावंतवाडी टर्मिनलशी काहीही संबंध नाही. त्या वुडन कॉटेजेस झाल्यामुळे सावंतवाडी टर्मिनल होणार आहे का, तर निश्चितपणे नाही. आम्हाला त्या मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने जो प्रस्ताव पूर्वी दिला होता त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही अजून एक प्लॅटफॉर्म करा, प्लॅटफॉर्म 4, आणि त्याच्या शेजारी तुम्ही जर हॉटेलचा प्रोजेक्ट करत असाल तर तो करायला हरकत नाही, आपण आपली जागा उपलब्ध करून देऊ. तेव्हा हॉटेलचा प्रोजेक्ट प्लॅटफॉर्म नंबर 4 वर झाला तर दिवाळी, चतुर्थी जेव्हा गाड्या भरपूर येतात त्यावेळेला त्याचा फायदा आपल्या सावंतवाडी स्टेशनला झाला असता आणि त्याच्यातूनच सावंतवाडी टर्मिनलला सुद्धा त्याचा निश्चितपणे फायदा झाला असता. म्हणजे एका बाजूला तुम्ही हा वुडन शेडचं हॉटेल करून तुम्ही 4 नंबरचा प्लॅटफॉर्म करणार नाहीच, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार नाही आणि त्याच्यामुळे जर सावंतवाडी टर्मिनल होणार नसेल तर त्या वुडन शेडचा काहीही उपयोग नाही. म्हणजे आता सावंतवाडी शहरातलं जर बघितलं तर एकंदरीत ह्या राज्यकर्त्यांची कामाची पद्धत जी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करायचा म्हणण्यापेक्षा त्याची कंत्राटं काढायची आणि ती कामं पूर्ण करायची याच्यातच इंटरेस्ट आहे. त्या कामांचा की वुडन शेड्स किंवा त्या गोष्टींचा निश्चितपणे इथल्या जनतेला त्याचा काही उपयोग आहे का या दृष्टीने विचार करून कुठल्याही गोष्टीचं नियोजन केलं जात नाही, अशा स्वरूपाचं दिसतंय. म्हणजे सावंतवाडीत हेल्थ पार्क आहे, हेल्थ पार्क उभं राहिलं, त्या हेल्थ पार्कचा काही उपयोग झालेला नाही. इतक्या वर्षात ते हेल्थ पार्क बंद स्थितीत आहे. त्याच्यावर ज्या उद्देशाने ते केलं होतं, ज्या उद्देशाने शासनाचे टॅक्सपेअरचे पैसे खर्च केले त्या उद्देशापैकी 1% सुद्धा गोष्ट तिथे घडताना दिसत नाही. दुसरं, रघुनाथ मार्केट बघतो आहोत. रघुनाथ मार्केटमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. रघुनाथ मार्केटवरती खर्च केले, AC बसवले, AC सडून गेले आता आणि त्याचा काहीही उपयोग नाही. मग ह्या वुडन शेड सुद्धा हे अशाच स्वरूपाचं होणार आहे. वुडन शेडमुळे सावंतवाडी टर्मिनलचं काम पुढे जाणार नाही. केवळ वुडन शेड करून तुम्ही फक्त शासनाचे पैसे खर्च करणार आणि त्याचा कंत्राटदार आहे त्याला त्याचे लाभ मिळतील एवढाच एकंदरीत दिसतंय. तर अशा स्वरूपाचं जर वुडन शेड करणार असाल तर त्याला आमचा सक्त विरोध आहे. त्याच्यामुळे इथला कुठलाही प्रश्न निकाली निघणार नाही, सावंतवाडी टर्मिनल होणार.
सगळ्यात पहिल्यांदा जे काही गोष्टी ज्या होत्या, पूर्वीचं जे हॉटेल होतं ते त्याचं आर्किटेक्चर, त्याचं डिझायनिंग हे सावंतवाडी चा राजवाडा जो आहे तो गृहीत धरून ते डिझाईन केलेलं होतं. म्हणजे राजवाड्याची जी प्रतिकृती आहे तशा स्वरूपाचाच ते डिझाईन असेल, ज्याच्यातून प्रवाशांना सावंतवाडीत आल्यानंतर राजवाड्याची आठवण येईल, आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण होईल आणि त्याच्यातून सावंतवाडीचा पर्यटनामध्ये वाढेल, हा उद्देश होता. आज आता ते तसं काही होणार नाही. वुडन शेड तिथे उभे राहणार, त्याचा काय उपयोग आहे आम्हाला? सावंतवाडी टर्मिनलला तर त्याचा काही फायदा होणार नाही आणि परत चौथा प्लॅटफॉर्म न झाल्यामुळे टर्मिनलच्या कामात रोडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर इथले आमदार साहेब केवळ त्यांनी केलेल्या काही तडजोडींसाठी कदाचित सावंतवाडी टर्मिनलचा बळी देता येते काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. सावंतवाडी टर्मिनल हा शब्द सुद्धा त्यांच्या परवाच्या प्रेसमध्ये कुठेही आला नाही. सावंतवाडी टर्मिनलची प्रशासकीय इमारत जर इथं उभी राहण्यासाठी जर राज्य शासनाची मदत झाली असती तर निश्चितपणे टर्मिनलचा विषय पुढे गेला असता. जर ती इमारत उभी राहणार नसेल तर त्या वुडन शेडचा काही उपयोग नाही आणि ते सुद्धा वुडन शेड होणार आहे कुठे, तर आता जिथून आपण एंट्री करतो त्याच्या बरोबर अपोजिट साईडला ते सगळं होणार आहे. म्हणजे तिथे त्या हॉटेलची गरज आहे की काय, हा सुद्धा प्रश्नच आहे. पूर्वी जे हॉटेल होणार होतं ते कदाचित सावंतवाडी टर्मिनलची इमारत आणि त्याच्या निमित्ताने ते सगळं झालं असतं, पण शेड उभी करून, वुडन शेड उभी करून इथल्या सावंतवाडी टर्मिनलला त्याचा फायदा नाही. त्याच्यामुळे ती वुडन शेडचा प्रकल्प रद्द करावा, पूर्वीसारखाच टर्मिनलच्या इमारतीसह हॉटेल या स्वरूपाचं नियोजन करावं, हे आवाहन करण्यासाठी आम्ही ते जमलेलो. साहेबांनी सांगितलं की सावंतवाडी टर्मिनसवर जर टर्मिनस व्हायचं असेल तर तिथे ॲडिशनल प्लॅटफॉर्मची गरजही पाहिजेच. कारण आपण बघत आहोत की गणेशोत्सवात जेव्हा जास्त गाड्यांचं प्रमाण होतं तेव्हा काही गाड्या ह्या कुडाळपर्यंतच चालवण्यात येतात किंवा त्या पुढे TVला घेऊन जाव्या लागतात. जर सावंतवाडी टर्मिनस आपण हा शब्द वापरतो तर टर्मिनसचा अर्थ काय, तिथून गाड्या सोडण्याची जागा, तिथून गाड्या सोडणे किंवा तिथे गाड्या येणे आणि त्या गाड्यांचं मेंटेनन्स करणे, हा उद्देश असतो. जर गाड्या कुडाळपर्यंतच धावल्या तर त्याचा फायदा हा सावंतवाडी टर्मिनसला होईल का, हा मुळात प्रश्न आहे. त्यामुळे ज्या कुडाळपर्यंत गाड्या धावतात, गुजरातवरून गाड्या मोस्टली त्या कुडाळपर्यंतच धावतात, विश्वामित्री असू देत की अहमदाबाद असू देत, त्या गाड्या सावंतवाडीपर्यंत यावा, इथल्या जनतेला त्याचा फायदा व्हावा. गणेशोत्सवात होणार जो हे गर्दी आहे त्यामुळे नियंत्रण व्हावं, त्यासाठी आम्ही आमदार साहेबांना, खासदार साहेबांना याचं लक्ष वेधलं होतं की तिथे ॲडिशनल प्लॅटफॉर्मची गरज आहे. आता सध्याचं प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आहे, तिथे दिवसभर तुतारी गाडी उभी असते, त्यामुळे तिथे ॲडिशनल गाड्या चालवण्यात रोडा कोकण रेल्वेला शक्य नाही. कारण की पुन्हा येतात, कुडाळपर्यंत धावतात, पुढे घेऊन जातात. त्यामुळे नवीन प्लॅटफॉर्म तिथे बांधावा. आताच तिथे अप्रोच रोडचं काम सुरू आहे, जे मागच्या वर्षी आमची जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि आमदार साहेबांची मीटिंग झाली होती, त्यानंतर त्यांनी DPDCतून तिथे फंड मंजूर केला होता अप्रोच रोडसाठी. त्याचं काम चालू आहे. त्याच्याच बाजूला जर प्लॅटफॉर्म झाला, नवीन प्लॅटफॉर्म झाला तर त्याचा फायदा टर्मिनससाठी तर नक्कीच होईल. त्यामुळे सावंतवाडीसाठी अजून एक नवीन गाडी मुंबईपर्यंत धावू शकेल, हा त्याचं प्रयोजन होतं. जर हे काम इथं होत नसेल तर तो प्रस्ताव अमृत भारत स्टेशन स्थानक योजनेतून करावा, असं देखील आम्ही वेळोवेळी प्रशासनाशी किंवा लोकप्रतिनिधींशी आम्ही फॉलोअप घेत होतो, परंतु तसंही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे जर सावंतवाडी टर्मिनसचा परिपूर्ण विकास करायचा असेल तर ॲडिशनल प्लॅटफॉर्मची गरज ही नितांत आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी रेल्वे मंत्र्यांची पण भेट घेतली होती, पर्सनली घेतली होती. त्यांनी देखील तसं आश्वासित केलं होतं, परंतु त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नाही आहे. जर कारवाई अजून पुढच्या 15 दिवसात जर झाली नसेल, तसंच आम्ही जिल्हा प्रशासनाला ऑलरेडी नोटीस दिली आहे 26 जानेवारीची रेल रोको संदर्भातील. आणि आता जर अमृत भारत स्थानक योजना आणि इतर ॲडिशनल हॉल्टसाठी जर काही प्रयत्न होत नसतील तर 26 जानेवारीला पुन्हा आंदोलन अध्यक्ष साहेब करायला हरकत नाही, नाहीतर सावंतवाडी टर्मिनसचं काम हे पुढे जाणार नाही. तसंच आम्ही आता बघितलं की मध्यंतरी काळात संघटना कार्यरत झाल्यानंतर एका वर्षात संघटनेनं सावंतवाडी स्थानकावर जी PRSची वेळ होती ती पहिलं 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होती, ती 6 वाजेपर्यंत केली. त्यानंतर बँड्रा मडगाव या ऐतिहासिक गाडीला सावंतवाडी थांबा मिळून दिला.
त्यानंतर करमळे एक्सप्रेसची कृष्णा स्पेशल होती, त्या संदर्भात लक्ष वेधलं, प्रशासनाचं लक्ष वेधलं, आमदार साहेब नितेश राणे साहेबांचं लक्ष वेधण्यात आलं, त्यांनी तिथं सपोर्ट केला. आता देखील नागपूर मडगावसाठी आम्ही आमदार खासदार साहेब नारायण राणे साहेबांचे लक्ष वेधलं होतं, त्यांनी तिथं तो थांबा मंजूर करून दिला. असंच पुढील काम अमृत भारत सावंतवाडी टर्मिनसचं जर करायचं असेल तर तो अमृत भारत स्थानक योजनेतून करावं, जेणेकरून केंद्राचा डायरेक्ट निधी हा इथल्या स्टेशनला मिळेल. मी संघटनेने जाहीर केलं आहे, ह्याच गोष्टी आहेत. कुठेतरी सावंतवाडी टर्मिनस हे परत राजकारणात गुंतलं जाते की काय अशी प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना भीती आहे. पण विनंती करतो सगळ्यांना आपल्या मार्फत की असं करू नये. सावंतवाडी टर्मिनस हा विषय सावंतवाडीच्या डेव्हलपमेंटसाठीच किंवा त्याच दृष्टिकोनाने बघावं. जिल्हा प्रशासनाला आम्ही कुठेतरी 26 जानेवारीची नोटीस दिलेली आणि ह्याच गोष्टीचं पावित्र्य राखून नागपूर मडगावचा हॉल्ट त्यांनी आम्हाला दिला. पण ज्या आमच्या महत्त्वाच्या डिमांड आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लढा काही सोडणार नाही. ह्याच गोष्टीमुळे 26 जानेवारीला रेल रोकोचा लवकरच प्रस्ताव हा आम्ही रेल्वे प्रशासनाला पाठवू, नोटीस रेल्वे प्रशासनाला आणि कोकण रेल्वेला पाठवू. तसंच लोकप्रतिनिधींना परत एकदा विनंती करू की सावंतवाडी टर्मिनसचा समावेश हा अमृत भारत स्थानक योजनेतनं करावा. राज्य शासनाचे आम्ही आभारीच आहोत की त्यांनी एवढा फंड आम्हाला दिलेला आहे, पण तो फंड जर चुकीचा उपयोग केला जात असेल किंवा महत्त्वाच्या गोष्टी जर त्या फंडमधनं होत नसतील तर ह्या फंडचा काही उपयोग नाही. त्यामुळे राज्य शासनाचे आभार मानतच हा फंड त्यांनी त्यांचा सदुपयोगी आणावा, ह्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो. आणि सावंतवाडी टर्मिनसचं काम, सावंतवाडी टर्मिनसचं भविष्य एक थोड्याच वर्षात किंवा थोड्याच महिन्यांमध्ये परिपूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो. येत्या 26 जानेवारीला आम्ही रेल रोको करणार आहोत. एक लवकरच ह्याची नोटीस आम्ही प्रत्येकांना पाठवू आणि तिलारी धरणातनं पाणी योजना पण मंजूर झालेली आहे, त्याचंही काम लवकरच आता जिल्हा परिषद हे चालू करणार आहे. त्यासाठी मी राज्य शासनाचे आभार मानतो. बघा, ह्या सगळ्या गोष्टीसाठी राज्य शासन जर आम्हाला मदत करते तर आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच राजकारण आणायचं नाही. पण मगाशी सांगितलं तसं हा फंड जर चुकीच्या गोष्टींसाठी वापरण्यात आणला जाणार असेल तर ह्याचा प्रवाशांना आणि सावंतवाडीकरांना काहीही उपयोग नाही आहे. ह्याच गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि 26 जानेवारीला सर्व तमाम सावंतवाडीकरांना विनंती करतो की आपल्या भविष्यासाठी भांडा, आपल्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरा आणि आपल्या हक्काचं आहे ते जे काय आहे ते मिळवा, एवढीच मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो. आणि सावंतवाडी टर्मिनस लवकरच परिपूर्ण होईल अशी मी आशा करतो. धन्यवाद. कोकण रेल्वेने जर विनंती केली, कोकण रेल्वेने जर सांगितलं की आम्हाला प्लॅटफॉर्म 4 बांधण्यासाठी राज्य शासनाने पैसे द्यावे तर राज्य शासन त्याला पैसे देणार. कारण की कोकण रेल्वेचा पावित्र्य आहे. कोकण रेल्वे हे कॉर्पोरेशन आहे, इंडियन रेल्वेचा भाग नाही. त्यामुळे जर कोकण रेल्वेने पत्र पाठवलं किंवा कोकण रेल्वेने आमच्या मार्फत त्यांना अप्रोच केला तर नक्कीच त्यांना पैसे मिळू शकतात. आणि प्लॅटफॉर्म 4 होणं ही काळाची गरज आहे. भले स्पेशल ट्रेनसाठी का होईना, पण कुठेतरी आता कोकण कन्याचा तुम्ही परवाच बातमी आली की कोकण कन्याचे स्लीपर डबे हे जनरल डबे झालेले आहेत. म्हणजे एवढी गर्दी ही साऊथकडनं आपल्याकडे येत असते. जर महाराष्ट्राला त्याच्या हक्काच्या गाड्या मिळाल्या तर कुठेतरी ही गर्दी आहे ही अलोकेट करता येईल. बाकीच्या ट्रेन्समधनं आपला प्रवासी हा राजासारखा जाईल. त्यामुळे ही प्लॅटफॉर्म 4 होणं काळाची नितांत गरज आहे. त्यामुळे मी तुमच्या मार्फत सांगेन की हे वुडन कॉटेजेस हा प्रस्ताव ऑलरेडी राज्य शासनाकडे आणि कोकण रेल्वेकडे प्लस रेल्वे प्रशासनाकडे गेलेला आहे की 4था प्लॅटफॉर्म आणि रेल किंवा ती टर्मिनस बिल्डिंग ही आमची गरज आहे. त्याच्या टेक्निकल बाबी सुद्धा आमच्या रेल्वे अभ्यासकांच्या टीमनी आपल्या मार्फत पाठवलेल्या आहे. त्यामुळे मी त्यांना तुमच्या मार्फत आता परत एकदा विनवणी करतो की प्लॅटफॉर्म 4 साठी आणि रेल रोटेसाठी निधी आलेला आहे तो अलोकेट करावा, ना की या शेअर्ससाठी. राज्य सरकारचे पैसे येत नसते, होऊ शकत नसते, तर केंद्रात सुद्धा सरकारमध्ये राणेसाहेब आहे. राणेसाहेबांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावा. दोघे एकाच विचाराचे सरकारत आहे, त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करावे ना. जो प्लॅटफॉर्मसाठीचं जो काय पैसे केंद्र सरकारकडून ते त्यांनी मिळवावेत, तिथे आपलं वजन खर्ची घालावं. आणि तो होत नाही, केंद्र सरकार पैसे देत नाही, काहीतरी खर्च करायचे, हा पर्याय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होईल, उद्या वुडन कॉटेजेस बनतात आणि ती जागा व्यापली जाईल आणि तिथे 4था प्लॅटफॉर्म करायला जागा शिल्लक नाही राहिली
तर परत नवीन अडचणी निर्माण होतील. आणि त्याच्यातून सावंतवाडी टर्मिनल व्हायला अडथळाच निर्माण होती. तर ते हे आम्हाला ते पाठीचीच करून तुम्ही टर्मिनलच्या याची दारं बंद करणार की काय असा संशय यायला लागला. इलेक्शन पूर्वी तुम्ही एक वेगळं म्हणत होता की आम्ही टर्मिनलसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता टर्मिनलबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. हे तुमच्या ज्या तडजोडी झाल्या त्याला धरून तुम्ही ही भूमिका बदलली की काय असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला. आणि सांगायला स्थानक योजना ही उडुपी स्टेशन आणि मडगाव स्टेशनला लागू झालेली आहे. तशीच अमृत भारत स्थानक योजना ही सावंतवाडी टर्मिनससाठी लागू होऊ शकते. फक्त आपलं पाठपुरावा तेवढा हवा, लोकप्रतिनिधींची इच्छा हवी तर या गोष्टी होऊ शकतात.